मुंबई ईस्ट वेस्टला एका मोठ्या बातमीनं म्हणजे कुर्ला एलबीएस मार्गावर झालेल्या एका मोठ्या अपघातात बेस्ट उपक्रमाच्या बसनं अनेक पादचाऱ्यांना धडक दिल्याची बातमी आहे। कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये भरधाव वेगानं शिरलेल्या बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली आणि या अपघातात 20 जण गंभीर जखमी झाले असून तिघांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते आणि मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। या अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी उसळली असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीसही घटनास्थळी दाखल झालेत। अधिक माहितीनुसार ही बस बेस्ट उपक्रमाची 332 क्रमांकाची होती आणि ती कुर्ल्याहून अंधेरीच्या दिशेने जात असताना हा अपघात घडल्याचं समजतं। बाहर हल्ला हुआ कि एक्सीडेंट हो गया। बाहर आने पे पता चला 15 से 20 आदमी की मौत हो गई। हमारा गाड़ी हॉल से लगभग 50 मीटर की दूरी पे ये दो टेम्पो के बीच में एकदम सेफली खड़ा था। तो हम आए तो बस पूरा अंदर घुस चुका है, पूरा गाड़ी को वो उड़ा चुका है। लगभग बहुत आदमी मर चुके हैं। एम्बुलेंस पुलिस आ चुकी है। ऐसा सबका कहना है कि ड्राइवर का बस फेल हो गया। अब मालूम नहीं ओरिजिनल बात क्या है, बस का ब्रेक फेल हुआ है कि जानबूझ के ठोका है। इतना स्पीड में पहली बार बस क्यों थी? या घटनेत तिघांचा मृत्यू आणि 20 जण गंभीर असल्याची जखमी। आपण अधिक माहिती घेऊया आपला प्रतिनिधी प्रशांत बडेकडून। प्रशांत, नेमका किती वाजता झाला हा अपघात आणि काय अपडेट्स आहे अपघाताविषयी? झालेला आहे आणि हा मुख्य रस्ता आहे जो कुर्ला रेल्वे स्थानकाकडून थेट एसटीएनआर आणि एलबीएस मार्गाकडे जाणारा जोडणारा मुख्य रस्ता आहे। आणि ही जी बस आहे 332 क्रमांकाची ही साधारणतः 200 ते 300 मीटर पासून ज्या गाड्या रस्त्याला बाजूला लागलेल्या होत्या त्यांना चिरडत, त्याचबरोबर रस्त्यावरील अनेकांना त्या ठिकाणी चिरण्याची आहे ती पुढे आली आणि पुढे बाबासाहेब आंबेडकर नगर जे आहे त्याची ती वसाहत आहे, इमारत आहे, त्या इमारतीच्या गेटमधून आतमध्ये थेट घुसली। मध्ये साधारणतः आतापर्यंतची माहिती जास्त लोक। प्रशांत, अतिशय गंभीर तू देतोयस ती माहिती, पण तुला थोड्या वेळासाठी थांबवतो। मी पुन्हा तुझ्याकडे येतो। स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर आपल्या सोबत आहेत। मंगेशजी, तुम्हाला नेमकी काय अधिकृत माहिती मिळाली? आता मी घटनास्थळीच होतो आणि त्या ठिकाणी डीसीपी वगैरे सर्व अधिकारी त्या ठिकाणी पोलीस अधिकारी सुद्धा आहेत आणि चालकाला सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे। आता मी जातोय ते बाबा हॉस्पिटलला। पहिल्यापासून आपलं कर्तव्य आहे ते जे रुग्ण वाचलेले आहेत, जे जखमी आहेत त्यांना वाचवणं, त्यांच्यावरती उपचार करणं आणि त्याचबरोबर त्यांना सर्व मदत करणं हे काम आपलं पहिलं युद्ध पातळीवर सुरू आहे त्या ठिकाणी। काय पाहिजे पण या घटनेत नेमके किती जण गंभीर जखमी झालेत आणि किती जणांचा मृत्यू झालाय अशी जी भीती व्यक्त करण्यात येते, साधारण 3 जणांचा, ही कितपत खरी आहे? हो, आता मी तिथे पोहोचतोच आहे, तुम्हाला एक 5-10 मिनिटात परत माहिती देऊ शकतो मी व्यवस्थित। धन्यवाद मंगेशजी, आपण जी माहिती दिली त्याबद्दल। पण वेळोवेळी आम्ही तुमच्याकडनं माहिती घेत राहू, कारण या संदर्भात अतिशय हा मोठा अपघात आहे। मला पुन्हा जायचंय कुर्ला एलबीएस रोडवरच्या मुख्य मार्गिकेवर हा अपघात झालाय। 332 क्रमांकाची बस होती जी कुर्ल्याहून अंधेरीच्या दिशेनं जात होती। या बसनं जवळजवळ 200 ते 300 मीटरचं अंतर भरधाव वेगानं पार केलं। नेमकं काय कारण आहे त्यामागचं अजून समजलेलं नाही, पण त्यामध्ये तिने अनेक वाहनांना ठोकर दिलेली आहे आणि त्याच वेळी अनेक पादचाऱ्यांना देखील धडक देऊन ही बस भरधाव वेगानं पुढे गेली आणि या घटनेत किमान 20 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे आणि 3 जण त्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते। या घटनेतल्या जखमींना भाभा रुग्णालय आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे। या घटनेनंतर कुर्ला एलबीएस मार्गावर मोठी गर्दी उसळली होती, त्यामुळे साहजिकच पोलिसांनी तातडीनं तिथे धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवलंय। पण अग्निशमन दलाचे जवान देखील तिथे दाखल झालेले आहेत, कारण या घटनेत अनेक वाहनांना देखील ठोकर बसली आहे, त्यामुळे वाहनांचं नुकसान झालंय। आपण एबीपी माझावर दृश्य पाहतोय, ती बस देखील आपल्याला दिसते।
मी सध्या उभा आहे कुर्ल्याच्या त्याच परिसरामध्ये. आपण जर माझ्या मागे बघितलं तर हीच ती बस आहे जिच्यामध्ये अपघात झालेला आहे. आपण जर बघितलं तर इथून रेल्वे स्थानकाकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे आणि तिथून हा थेट पुढे एससीएलआर ब्रिजकडे आणि एलबीएस मार्गाकडे जाणारा महत्वाचा रस्ता आहे. आणि ज्यावेळेस ही बस 332 क्रमांकाची ही बस आहे ती या ठिकाणावरून निघालेली होती आणि तिचा जो संतुलन आहे ते चालकाचं सुटलं आणि बस थेट या सोसायटीमध्ये घुसलेले आहे. बाबासाहेब आंबेडकर नगर आहे, मोठा वर्दळीचा रस्ता आहे आणि या रस्त्यावर आपण जर बघितलं तर आता मोठ्या संख्येने हा सगळा रस्ता बघितला तर आपण खूप मोठ्या प्रमाणात हा अपघात झालेला आहे, ज्यामध्ये 20 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत आणि 3 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती जी आहे ती प्रशासनाने दिलेली आहे. एकूण आता जर आपण घटनास्थळी बघितलं तर मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते रस्त्यावर आलेले आहेत. मोठा संतापाचं वातावरण आपल्याला या ठिकाणी नागरिकांकडून व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन अग्निशमन दल दाखल झालेलं आहे. ही बस बाहेर काढण्याचं काम सध्या अग्निशमन दल आणि पोलीस करत आहे आणि आतापर्यंत या घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती जी आहे ती या ठिकाणी प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. तर 20 पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी असल्याची माहिती मिळालेली आहे. प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई.